बारामतीमध्ये अपक्षाच्या तुतारी चिन्हावरून वाद निर्माण झालाय। अपक्षाला दिलेल्या चिन्हावर शरद पवार गटाने आक्षेप घेतलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना सोमवारी निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं। यामध्ये एका अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह असताना अपक्षाला तुतारी चिन्ह दिल्यानं वाद निर्माण झालाय। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे आणि थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे। त्यानुसार याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार ते बघावं लागेल। एक पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून इलेक्शन व्हावं याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि आम्ही नेहमीच नियम कायदे पाळलेले आहेत आणि याचं ऑब्जेक्शन आम्ही 1 महिन्यापूर्वीही घेतलं होतं। 1 महिन्यापूर्वीच आम्ही विनंती केली होती इलेक्शन कमिशनला की अशी चिन्ह देऊ नका आणि ती नोटीस आम्ही इलेक्शन कमिशनला आमच्या वतीने आम्ही पाठवली होती। आमची अपेक्षा आहे की बाकीच्याही सीटमध्ये होईल आणि तुम्ही योगायोग बघा, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची तुतारी वाजवणारा माणूस जिथे जिथे चिन्ह आहे महाराष्ट्रात तिथेच हे झालेलं आहे। निवडणूक रडीचा डाव म्हणून लढली जाते, असं जनतेच्या मैदानात जिंकता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं तांत्रिक कारणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रकार सुरतमध्ये तेच घडलेलं आहे ना। तसंच काही ठिकाणी घडतंय, जसं आनंद गीते नावाचे 8 उमेदवार उभे केले रायगडमध्ये। उगाच अशा पद्धतीने एकमेकांना काड्या करणं हे काही हेल्दी वातावरणाचा प्रकार नाही हा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।